आज दिवसभरातील सकाळपासूनच्या महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या. धामणी धरण तुडुंब, पाण्याचा नियंत्रित विसर्ग सुरू. धरण 92% अधिक भरले. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. 6.72 कोटींच्या घोटाळ्यात भूमापकाचा जामीन फेटाळला. मुंबई वडोदरा एक्सप्रेस खोट्या मोजणीप्रकरणी न्यायालयाचा दणका. अतिवृष्टीवर प्रशासनाचे नियोजन गेले कुठे? महासभेत नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर. पुढील वर्षापासून जानेवारीतच होणार वृक्ष छाटणी, प्रशासनाची ग्वाही. ठाणे जिल्ह्यातील घटना. शेतकऱ्यांना 30 जुलैपूर्वी कर्जमाफी. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे प्रतिपादन. DPR व निविदा प्रक्रियेला हिरवा कंदील. पुरंदर विमानतळ भूसंपादनाला वेग. संमतीपत्रासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ. राज्यभर पावसाची बॅटिंग. पाऊस परतल्याने पेरण्यांची लगबग वाढली. उजनी धरण 53%वरच. शेतकऱ्यांची चिंता वाढली. आवक घटल्याने धरण भरण्याचा वेग मंदावला. पंचगंगा दुसऱ्यांदा पात्राबाहेर. पातळी 29.9 फुटांवर. 12 धरण क्षेत्रात अतिवृष्टी. राधानगरी 84% भरले. अलमट्टीची पातळी वाढली. थबकले नद्यांचे प्रवाह. हिप्परगी अंमलपट्टीतून तातडीने पाणी सोडण्याची आवश्यकता. सर्व नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम. दुधासाठी आम्ही, मतांसाठी बोगस संस्था, हे खपवून घेणार नाही. गोकुळच्या जुन्या दूध संस्था चालकांचा नेत्यांना इशारा. निफाड तालुक्यात 94.29% पेरणी. राष्ट्रीयकृत बँकांची कर्जकुचराई. सरकार करणार का कारवाई? फडणवीसांच्या इशाऱ्यानंतरही केवळ 38% कर्जवाटप. औषधांवर 200% टॅरिफची धमकी. बाजार गडगडला. मुंबईकरांना गुड न्यूज. तानसा ओव्हरफ्लो. 7 धरणांतील जलसाठा 65%वर पोहोचला. विहार आणि तुळशी आधीच भरले. कॉलेजना MBBS BDSला परस्पर प्रवेश देण्यास CETची बंदी. शेवटच्या फेरीत जागा मिळूनही प्रवेश न घेणाऱ्यांना 2 वर्ष प्रवेश बंदी.